वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला कोणताही मेकअप ट्युटोरियल किंवा शॉपिंग हॉल दाखवणार नाहीये. आज मी तुमच्यासाठी फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग आहे ही कोकण ट्रिप. मी मुळात कोकणची आहे, पण मी असं कोकणात फिरायला कधी गेली नाही आणि ही माझी फर्स्ट ट्रिप आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही खूप 5 डेज खूप मजा करणार आहोत, खूप ठिकाणी फिरणार आहोत. आम्ही काय काय मजा करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत, हे मी तुम्हाला सगळं ह्या एकाच ब्लॉगमध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून. आमची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही CST ट्रेन पकडली आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय. ट्रेन निघाली पण आहे आणि आम्ही डायरेक्ट उतरणार आहोत चिपळूणला. सो मी हा ब्लॉग डायरेक्ट चिपळूणला उतरल्यावरच कंटिन्यू करेल आणि पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही चिपळूणला उतरल्यावर कुठे कुठे फिरणार आहोत, काय काय करणार आहोत. सो तोपर्यंत बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली चिपळूण स्टेशनवर आलोय आणि आता मी इथे सकाळचा चहा प्यायला आलोय सगळ्याजणी. आणि इथे इथून आम्ही आता गाडी केली आहे, तिथून आम्ही आमच्या घरी जाणार आहे. त्यानंतर काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. सो स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, आम्ही इथे गावच्या घरी पोचलेलो आहोत. बघू शकता घर. आणि ॲक्च्युली आमचे खूप प्लॅन्स होते, पण अचानक इथे ना भरपूर पाऊस पडायला लागला आहे. त्यामुळे आमच्या प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. आता आम्ही घरी आलो आहे. आता आमचा असं प्लॅन आहे, इथे आम्ही थोडासा असा नाश्ता करू, त्याच्यानंतर झोपणार आहोत आम्ही. बिकॉज रात्रभर ट्रेनमध्ये आम्हाला झोप झाली नाही आमची. आणि त्यानंतर आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. ते मी तुम्हाला कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत ते मी तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये दाखवेन. हे आहे कोकण चिपळूणचं आणि हे आहे माझ्या एका फ्रेंडचं गाव. आम्ही 2 दिवसासाठी इथेच राहणार आहोत. मी आतून तुम्हाला घर दाखवू शकत नाही बिकॉज लाईट गेली, पण तुम्ही बाहेरचं बघू शकता. खूप छान वाटतंय आणि सकाळ सकाळ इथे मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय, त्यामुळे खूप रिलॅक्स वाटते. ओके, सो आम्ही इथे चिपळूणला घरात आलेलो आहे. आमची एक फ्रेंड आहे श्रुती, तिच्या घरी आम्ही राहतोय. ही बघा, हिच्या घरी आम्ही राहतोय आणि आम्ही सकाळपासून काही नाश्ता केला नाही. सगळ्यांना भूक लागले आणि ते घरात पण काही सामान नाहीये, त्यामुळे आम्ही दुकानातून मॅगी आणली आणि या दोघी श्रुती आणि दिशा सगळ्यांसाठी मॅगी बनवतायत. आता बघू कशी बनवतात ते मॅगी. आणि आता आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट करून मस्त आराम करणार आहोत 1-2 तास. त्याच्यानंतर कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत. आम्ही इथे आल्यापासून खूप पाऊस पडतो, त्यामुळे आमचे काही प्लॅन चेंज झाले. आता बघू काय प्लॅन होतोय. आता मस्तपैकी आम्ही मॅगी खाणार, आराम करणार, त्यानंतर कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत. आणि मी कुठे कुठे जातोय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर ही व्हिडिओ आणि बघा. आणि माझ्या हातची मॅगीची टेस्ट पाहिजे असेल तर इथे येऊन टेस्ट करून जावा. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही एका रिसॉर्टमध्ये आलोय. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सूर्यजस रिसॉर्ट आहे आणि ही आहे त्याची एंट्री. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते पूर्ण. बघू शकता माझ्या दोन्ही साईडला झाडच झाड आहेत. वाव. आम्ही या रिसॉर्टमध्ये रूम बुक केली नाही, फक्त काही वेळासाठीच रिसॉर्ट बघायला आणि पूलमध्ये खेळायला आलोय. आणि तुम्ही बघू शकता खूप छान रिसॉर्ट आहे. 4ही साईडला ग्रीनरी आहे फक्त आणि खूप शांत वाटतं इथे. काही गोंधळ वगैरे नाही, पक्ष्यांचा आवाज येतोय मस्तपैकी आणि एरिया तर खूप छान आहे. अँड इथे माझे सगळे फ्रेंड्सचं फोटोशूट चालू आहे.
हॅलो फ्रेंड्स, आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये आलो आहे त्या रिसॉर्टमध्ये पूल पण आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स आता पूलमध्ये खेळत आहेत, खूप धमाल करत आहे. मी पूलमध्ये केलेली नाही बिकॉज मला पूलमध्ये खेळायला आवडत नाही, पण मी तुम्हाला दाखवते. खूप मजा करत आहेत, खूप धमाल चालू आहे सगळ्या मुलींची. बघू शकता सगळे धमाल करतायत आणि पूल पण तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे आणि ह्याच्यावर स्लाइड्स पण आहेत. खूप छान प्लेस आहे ही आणि फोटोशूट वगैरे करायला पण खूप छान छान जागा आहे तिथे. मला ही प्लेस खूप आवडली आहे. आता मी इथेच थोडा वेळ टाइमपास करणार आहोत. हे सगळ्या मुली आता इथे मस्त 1-2 तास पूलमध्ये खेळणार आहेत आणि त्याच्यानंतर काय प्लॅन आहे तो अजून आमचा ठरला नाही आहे. जो पण काय प्लॅन असेल तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. अँड आम्ही आता रिसॉर्टमधून निघालो आहे. आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाऊ किंवा पार्सल घेऊन घरी जाऊ आणि घरीच जेवू. आणि आजचा दिवस तर आम्ही घरीच काढणार आहोत. आज आम्ही बाकी दुसरा काहीच प्लॅन केला नाही आहे. आज घरी जाऊन फक्त आराम करणार, घरी मज्जा करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आता उद्या सकाळी उठून सगळी फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. ते कुठचं ठिकाण आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. इथे संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी इथे बघू शकता इथे नेचरचा आनंद घेत बसले. खूप छान सीन दिसतो इथे आणि खूप रिलॅक्स आणि शांत वाटते. इथे कसलाही गोंधळ नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार वारा आहे. त्यामुळे मी ते माझा मी टाइम घ्यायला बसलेली आहे. आणि त्यासोबतच मी म्हटलं माझा आजचा व्लॉग पण आमच्या ट्रिपच्या फर्स्ट डेचा व्लॉग मी इथे संपवते. आम्ही आज काय नाही, फक्त आम्ही दुपारी पूलमध्ये गेलेलो आणि तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, मुलींनी खूप धमाल केली, खूप मजा केली. त्यानंतर आम्ही जेवायला गेलेलो आणि आता काही नाही, आम्ही बॅक करून झालेले आहे. आता फक्त आम्ही सगळ्या गप्पा गोष्टी करणार आहोत आणि अशा प्रकारे आमचा ट्रिपचा फर्स्ट डे संपतोय आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवते. सो आम्ही उद्या आमच्या ट्रिपच्या सेकंड डेला आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत हे बघायला जर तुम्ही एक्सायटेड असाल तर हा ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आमच्या ट्रिपचं आहे सेकंड डे. आम्ही आता सगळी उठलोय, सगळे फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून आता मी ब्रेकफास्ट करून रेडी होऊन इथून निघणार आहोत आणि आम्ही कालच पॅक केलेली आणि आता आम्ही पुढे कुठे जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगेलच. आणि आता श्रुती आणि दिशा दोघी आमच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये फोडणीचा भात करत आहे. बिकॉज काल आम्ही चिकन आणलेलं बाहेरून आणि भात केलेला, तर भात खूप उरलेला, त्यामुळे त्या भाताचा आम्ही आता ब्रेकफास्टसाठी फोडणीचा भात करणार आहोत आणि ते खाऊन रेडी वगैरे होऊन निघू. आणि आम्ही आता निघाल्यावरच तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन. त्याआधी मी तुम्हाला दाखवते या दोघी किचनमध्ये काय गोंधळ घालतायत ते. आमचा सकाळचा ब्रेकफास्ट रेडी आहे. फोडणीचा भात केलाय श्रुतीने आणि आता तिथे चूल पेटवते. यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रो नाही आहे, काय होतं रिसायकल बिल आहे. खायचं आणि असं चुलीसाठी बरं झालंय ठेवलेलं, पटकन चुलते. हो, अशा रीतीने आमची चूल पेटलेली आहे.
हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आम्ही आता इथे आमच्या दुसऱ्या एका फ्रेंडच्या घरी थांबलो आणि आता इथे आम्ही सगळे जमलोय. सगळं फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे करून आम्ही इथे एक गुहागर बीच आहे, त्या बीचवर जाऊन मज्जा करणार आहोत आणि त्याच्यानंतर बघू, अजून तरी काय प्लॅन नाही, पण काय प्लॅन झाला तर मी सांगेलच. आणि मी जिथे आता राहते तिकडचं तुम्हाला घर दाखवते. आम्ही आता ह्या घरात थांबलोय आणि ते मुली सगळ्या मोबाईल घेऊन बसले. ए हाय करा. काय करू दे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आता आम्ही गुहागर बीचवर आहे आणि सगळ्या फ्रेंड्सचं फोटोशूट आणि रील्स चालू आहे आणि खूप स्वच्छ बीच आहे आणि मेन म्हणजे अजिबात गर्दी नाही आहे. इथे आम्ही आता थोडा वेळ टाइमपास करून सनसेट बघू जर मिळाला बघायला तर. त्यानंतर आमचा काहीच प्लॅन नाही, आम्ही डायरेक्ट आता घरीच जाणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आम्ही राजापूरला जाणार आहोत. आणि मी तुम्हाला थांबा बीच दाखवते. हा बघा बीच, कोण नाही, मेन म्हणजे इथे गर्दी नाही आहे आणि म्हणजे फ्रेंड्स इथे त्यांचं सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. इथं फुल कॅमेरावाल्याकडून फोटो काढून घेते आणि इथे रील्स बनवणं चालू आहे. आता मी बीचवरच मिसळपाव खायला थांबलो आहोत. बाकी आज आमचा काहीच प्लॅन नाही. मिसळपाव खाऊन झालं आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. यार है हीरा, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया. हॅलो एव्हरीवन, आम्ही जस्ट बीचवरून आलोय. बीचवरून आम्ही असंच गावात एक राऊंड मारला सगळ्यांनी आणि गाडीत खूप धमाल केली आहे मुलींनी आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आलो, चेंज केलं, फ्रेश वगैरे केलो आणि येताना चिकन आणि बाकी थोडंसं सामान घेऊन आलो आणि आता सगळ्याजणी किचनमध्ये जाऊन रात्रीसाठी चिकन बिर्याणी करतात आणि चिकन बिर्याणी पण आम्ही सगळ्या एकत्र करतो, त्यामुळे तेव्हा पण खूप मजा येते. जरा तुम्हाला आता दाखवते की मुली किचनमध्ये काय काय करतायत ते. ते घर आहे जिथे आम्ही राहतोय आता आणि हे त्यांचं किचन आणि ते सगळ्या चिकन बिर्याणी बनवत आहे. चिकन बिर्याणीची तयारी ह्या दोघी बनवत आहे. ह्या दोघी गप्पा मारत बसल्यात. सांगा आम्ही आता ज्या घरात राहतोय त्या घरातल्या बहिणीचा 2 दिवसांनी बड्डे होता, त्यामुळे आम्ही आज सेलिब्रेट केलं बिकॉज 2 दिवसांनंतर आम्ही परत मुंबईला येणार आहोत. हॅलो एव्हरीवन, आता मी सगळ्याजणी रेडी होऊन घरातून निघालो आहे आणि आम्ही आता फुल डे कुठे कुठे फिरणार आहोत आणि आम्ही फर्स्ट ठिकाणी इथे आलो आहे. आम्ही एका मंदिरात आलो आहे. हे एक चिपळूणमध्येच हेदवी मंदिर आहे. मी आणि इथे बघू शकता व्ह्यू खूप मस्त आहे. मी तुम्हाला मंदिर पण दाखवते, पण मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवू शकते, आतून दाखवू शकत नाही बिकॉज आतमध्ये मोबाईल न्यायला अलाव नाही आहे. हे आहे ते मंदिर
हे एक गणपतीचं मंदिर आहे आणि हा त्याच्या बाजूचा व्ह्यू, खूप सुंदर व्ह्यू आहे हा. आता मी इथे पाय वगैरे पडून झालोय. आता मी थोडा इथे मस्त फोटोज वगैरे काढू आणि मग निघू. आणि ते सगळ्या मुलींचं फोटोशूट चालू आहे. आणि ते जे दुकान आहे तिथे तुम्हाला नाळ वगैरे घ्यायचं असेल तर देवाला दाखवायला. मला तो व्ह्यू खूप आवडला इकडचा. आम्ही ना आता मंदिरातून निघून इथे एक समुद्र आहे तिथे आलोय. मी तुम्हाला समुद्र दाखवते, एक मिनिट. हा आहे तो समुद्र. इथे व्ह्यू तर खूपच छान येतात. फोटो पण खूप मस्त मस्त येतात. आणि ते सगळ्या मुली आहेत. आणि ही गाडी, ज्या गाडीतून आम्ही फिरतोय सगळ्याजणी. आणि तिथूनच थोडं पुढे गेलं तिथे एक श्री उमा महेश्वर देवस्थान आहे हेदवीचं. त्या मंदिरात आम्ही जाऊन आलो. हे एक शंकराचं मंदिर आहे. हे पण खूप छान आहे, पण आम्ही गेलो तेव्हा बंद होतं ते. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही वैनेश्वर बीचवर आलो आहोत. आणि मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. आणि त्या साईडला बीच आहे. चला मी तुम्हाला आता बीच दाखवते. हा बघा, हा आहे तो बीच. खूप मस्त वाटतंय. आता आम्ही इथे बीचवर थोडा वेळ टाइमपास करू, फोटोशूट करू. आणि इथून आता नेक्स्ट कुठे जाणार आहे ते अजून आमचं ठरलं नाही आहे. पण जे काही जिथे कुठे जाईल ते मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवेन. मला यापेक्षा मी तुम्हाला जो मगाशी दाखवला तो व्ह्यू मला खूप आवडला. मी तिथे भरपूर सारे फोटोज काढणार आहे. सगळ्या मुली तिथे फोटोशूटच करत आहेत. मी ते तुम्हाला बीच दाखवायला आली. मी पण आता तिथे जाते, मस्तपैकी फोटोशूट करते, छान छान फोटोज काढते. आणि हे पण रिसॉर्ट आहे, जर कोणाला इथे राहायचं. हे 2 रिसॉर्ट्स आहेत, कोणाला राहायचं असेल तर. ए हाय बोला. हाय. आणि मेन म्हणजे तो बघा, तो वाला सीन तो वाला व्ह्यू खूप मस्त दिसतो इथून. मग आता मी कालच्या बीचवर गेले त्यापेक्षा हा वाला बीच खूप आवडला. इथे तर कोणच नाही आहे. कालच्या बीचवर तरी ना लोक होती, इथे तर कोणच नाही आहे. आम्ही आता इथे थोडा वेळ टाइमपास करू, फोटोज वगैरे काढू. आणि मी व्हिडिओ आता इथेच थांबवते. नेक्स्ट आम्ही जिथे जाऊ त्याची व्हिडिओ मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेन. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आता आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवले आणि या साईडला एक जुनं तलाव आहे ह्यांचं. आणि ते गावातली लोक त्यांचा गणपती आणि गौरी विसर्जन करतात. आणि हे बघा, मागून सगळे येत आहेत. आणि मस्त हिरवगार आहे आणि खूप शांत आहे. इथे कोणच लोक नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय. मी तुम्हाला आता तलाव दाखवते. हे या गावातलं जुनं तलाव आहे. छोटे छोटे मासे पण आहेत. पाण्यात उड्या वगैरे मारतात. हाय गाईज. खूप छान वाटतंय आणि मस्त हिरवगार आहे नेचर. असं वाटतं इथेच थांबावं खूप वेळ. मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि बॅकग्राऊंडला.